स्क्रीन दिसते माझी? हा दिसते मॅडम. हा, थँक्यू. सर्वांना माझा नमस्कार. धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज माझ्याकडे घटक आपण काल जो पाहिला, अ, जे शैक्षणिक धोरण होते किंवा स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आत्तापर्यंतची जे शिक्षण क्षेत्रातली जी धोरणं होती ती आपण अभ्यासली आहेत. शिक्षणाचा प्रवास आपण अभ्यासला आहे. आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 NEP 2020. तर पहा, 2020 पासून आज 2026, आता 26 पर्यंत 6 वर्ष झालं आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण चे विविध प्रशिक्षण म्हणा, विविध शिक्षण परिषदामध्ये अनेक ज्या संकल्पना आहेत नवीन आलेल्या त्या ऐकल्या आहेत, अभ्यासल्या आहेत. तर आज आपण हा जो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे 2020, तर तो समग्र आपण आज अभ्यासणार आहोत. कारण जेव्हा अध्यापन शास्त्रामध्ये बालमानसशास्त्राचा संबंध जोडला जातो तेव्हा या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जे बदल झाले आहेत त्यानुसार मानसशास्त्रातले जे अध्यापन पद्धती आहेत, अध्ययन संक्रमण आहे, अध्ययनावर परिणाम करणारे घटक आहेत किंवा या NEPच्या जे स्तर आहेत त्या स्तरानुसार बालमानसशास्त्रच्या पायऱ्या ठरलेल्या आहेत. त्यामुळे सुरुवातीला आपण अध्यापन शास्त्राचा अभ्यास केलेला आहोत. तर जेणेकरून आपल्याला बालमानसशास्त्र शिकत असताना बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यांचा संबंध जोडण्यास आपल्याला सहज शक्य होईल. ओके. तर पहा, NEP 2020 याची जी निर्मिती आहे, मुख्य ध्येय आहे, ते आज आपण पाहणार आहोत. 1968-86चं धोरण जर पाहिलं तर आपल्याला माहितीये तेव्हाचा आकृतिबंध वेगळा होता. शिकण्याची जी प्रक्रिया आहे ती वेगळी होती. घोकंपट्टीवर जास्त भर होता. तुम्ही, मी म्हणा किंवा आपली जी पिढी आहे ती पिढी 68 ते 86च्या शैक्षणिक धोरणातली आहे. म्हणून आपल्याला माहितीये की आपण जेव्हा शाळेत शिकत होतो तेव्हा आपण रट्टा मारण्यावर जास्त भर दिलेला आहे. आपल्याला इयत्ता 5वी पासून इंग्रजी होतं तेव्हा आपण इंग्रजी ABCD इयत्ता 5वीला शिकलेले आहोत. शब्दांचे पाठांतर आपण केलेले आहोत. चक्क प्रश्नांची उत्तरे पाठ करून आपण परीक्षेमध्ये रट्टा मारलेला आहोत. म्हणजे आपण सगळेच नाही, काही जण संकल्पना स्पष्ट करून घेतल्या असतील, काही जण घोकंपट्टी केली असेल. तर त्या शैक्षणिक धोरणामध्ये ती उणीव भासली की कुठंतरी विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेला किंवा त्यांच्या उपयोजनाला, त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळाला पाहिजे. आणि ह्या सगळ्यांचा विचार करून विद्यार्थ्यांना जो शिक्षण घेणं हे दबाव वाटत होतं, त्या दबावातून विद्यार्थ्यांना मुक्त करण्यासाठी NEP 2020 मध्ये काही बदल केलेले आहेत. ते बदल कोणते आहेत, त्यांची ध्येय कोणते आहेत, ते आज आपण पाहणार आहोत. तर पहा, जागतिक स्तरावर आता स्पर्धा वाढलेली आहे. मग जर तुम्ही आपल्या आजूबाजूची परिस्थिती जर पाहिलात तर अत्यंत स्पर्धात्मक युग आता चालू आहे. जेव्हा तुम्ही JEE नीटचा निकाल पाहता तेव्हा तुम्हाला त्याचा अनुभव येईल. विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी संकल्पना समजून न घेता घोकंपट्टीवर भर देतात ती कुठंतरी तिथं मागे पडतात. त्यांची जी सर्जनशीलता आहे, त्यांचं जे समस्या निराकरण करण्याची वृत्ती आहे, समस्या सोडवण्याची वृत्ती, चिकित्सक वृत्ती यांचा विकास तिथं झालेला नाही हे आपल्याला जाणवतं. आणि त्यालाच उत्तर म्हणून NEP 2020 आलेला आहे. तर या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला समस्या सोडविणारा, सर्जनशील विचार करणारा विद्यार्थी, नागरिक आपल्याला घडवायचा आहे. कोणतीही समस्या आल्यानंतर त्या समस्येचा चिकित्सक विचार करून, जिज्ञासा बाळगून त्या समस्येतून उपाय शोधणारा नागरिक, उपाय शोधणारा विद्यार्थी आपल्याला NEP 2020 मध्ये तयार करायचा आहे. बघा, मी आता इतकं लेक्चर सुरुवातीला का देते सांगते. कारण आता ज्ञान आकलन यापेक्षा सुद्धा ब्लूमचे जे टेक्सॉनॉमी आहेत, इतर स्तर आहेत, उपयोजन आहे, विश्लेषण आहे, संश्लेषण आहे, मूल्यमापन आहे, सर्जनशील विचार आहे, या स्तरांचा जास्त विचार केला जाणार आहे. याचा प्रत्यय ज्यांनी केंद्र प्रमुखची परीक्षा दिली असेल त्यांना आला असेल. पेपर सोपा होता असं नाही, तर पेपर ज्यांच्या संकल्पना स्पष्ट झालेल्या आहेत त्यांना त्या सहजपणे सोडवता आल्या.
कारण तिथं फक्त घोकंपट्टी किंवा ज्ञान या घटकावर आधारित प्रश्न नसून आकलन, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण आणि सर्जनशील विचार यावर आधारित प्रश्न होते. मग त्यामुळे एनईपी मध्ये सुद्धा हा बदल आहे बरं का. एनईपी मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना फक्त घोकंपट्टीवर आधारित प्रश्न उत्तर नाही तर त्यांच्या या सर्व स्तरावर आधारित प्रश्न उत्तर येणार आहेत. मग म्हणून तुमच्या टीईटी मध्ये सुद्धा याचा उपयोजन होण्याची शक्यता आहे. कारण बालमानसशास्त्राचे प्रश्न जेव्हा विचारले जातात तेव्हा इथं काही प्रश्नही असे असतात, तुमच्या वर्गातला विद्यार्थी गणितामध्ये मागे आहे तर तुम्ही त्यासाठी काय प्रयत्न कराल. तर इथं तुमचा अनुभव प्लस तुमची कन्सेप्ट क्लिअर आहे का, या दोन्ही गोष्टी चेक केल्या जातात. म्हणून जे एनईपी 2020 मी तुम्हाला सांगणार आहे की नाही, कारण आता सध्या जे घडामोडी घडलेल्या आहेत त्यावर आधारित प्रश्न उत्तर जर विचारायचं ठरवलं तर एनईपी 2020 मधल्या बदलावर आधारित प्रश्न उत्तर विचारण्याची दाट शक्यता आहे. चला तर आपण पाहूया एनईपी 2020 काय आहे ते. तर पहा, या ठिकाणी आत्ताच मी याचं ध्येय काय आहे ते सांगितलेलं आहे. आणि या एनईपीची सुरुवात जर कुठं झाली असेल तर ती सुरुवात झाली होती 2015ला. 2015ला काय झालं होतं, TSR सुब्रमण्यम समितीने एक अहवाल सादर केला होता 2015ला, या ठिकाणी दिलेला आहे. 2015ला TSR सुब्रमण्यम समिती स्थापन करण्यात आली. त्यांनी एक अहवाल दिला, त्या अहवालावर विचार विनिमय झाला आणि 2017 साली एक मसुदा समिती तयार करण्यात आली. त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर के कस्तुरी रंगन. तर डॉक्टर के कस्तुरी रंगन समितीने यावर साधक बाधक विचार विनिमय केला. त्यामध्ये कोणत्या सुधारणा करणे गरजेचं आहे, सध्याची आव्हानं कोणती आहेत, कोणते बदल शिक्षण क्षेत्रामध्ये होणं गरजेचं आहे, यावर त्यांनी विचार विनिमय केला, अभ्यास केला. आणि जुलै 2020ला सरकारकडून नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे जाहीर झाले. तर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी या 3 टप्प्यात झाली. 2015ला सुब्रमण्यम समिती, 2017ला मसुदा समिती होती के कस्तुरीरंगन समिती आणि 2020ला एनईपी 2020 जाहीर झाले. भारताला जागतिक महासत्ता बनवण्याचं ध्येय या एनईपी 2020 ठरवलेलं होतं. त्यानंतर बघा, याची उद्दिष्ट कोणती होती बघा. आता मी तुम्हाला चर्चा करत असताना सांगितलंय तरी पुन्हा एकदा सांगते. तर्कसंगत आणि स्वतंत्र विचार करणारा विद्यार्थी नागरिक घडवणे आहे. म्हणजे कोणताही प्रश्न असेल तर त्याचा तर्कसंगत विचार त्या विद्यार्थ्याला करता आला पाहिजे, स्वतंत्र विचार करता आला पाहिजे. त्याचे आरोग्य आणि कल्याण, लोकशाही आणि सामुदायिक सहभाग, आर्थिक सहभाग म्हणजे आर्थिक साक्षरतेला सुद्धा इथं महत्व दिलेलं आहे. तसंच सांस्कृतिक सहभाग सुद्धा महत्वाचा ठरवण्यात आलेला आहे. यामध्ये आपली भारतीय संस्कृती, आपलं जे कल्चर आहे, संस्कृती आहे, ते जपण्याचा, जोपासण्याचा विचार सुद्धा यामध्ये केलेला आहे. तर आपण घडवत आहोत भविष्यातील नागरिक, जो तर्कसंगत विचार करेल, आरोग्य आणि कल्याण त्याच्यासाठी ही एनईपी 2020 राबवणार आहे. लोकशाही आणि सामुदायिक सहभाग वाढवणार आहे. त्यामुळेच आपल्याला विद्यांजली सारख्या अनेक पोर्टल आपण पाहतो जे शाळेसाठी काय म्हणतात त्याला, योगदान देण्यासाठी तयार आहेत, आर्थिक सहभागासाठी तयार आहेत आणि सांस्कृतिक सहभाग सुद्धा या ठिकाणी घेतला जाणार आहे. मग एनईपीचे 5 स्तंभ खूप महत्वाचे आहेत बघा. एनईपी 2020चे 5 मुख्य स्तंभ, त्याला 5 पिलर असं म्हटलं जातं. कोणते 5 पिलर आहेत एनईपी मध्ये, तर बघा, पहिला पिलर आहे ऍक्सेस, सर्वांना सहज शिक्षण. ऍक्सेस देणे म्हणजे एनईपी 2020 मध्ये असा एकही राहणार नाही की त्याला शिक्षण पासून तो वंचित राहील. सर्वांना सहज शिक्षण या ठिकाणी दिलं जाणार आहे, सर्वांसाठी शिक्षण असणार आहे. दुसरा स्तंभ आहे, पिलर आहे इक्विटी, समता. इथं मुलगा मुलगी, लिंगभेद, स्त्री पुरुष किंवा उच्च नीच, गरीब श्रीमंत, ग्रामीण शहरी अशी कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना शिक्षणाची समान संधी, समता राबवली जाणार आहे. इथे एक बघा, समता आणि समानतामध्ये फरक आहे. समानता म्हणजे काय,
तर आपण अनेक ट्रेनिंगमध्ये पाहिलेलं आहे, एखादी मॅच बघत असेल, त्यामध्ये एखादी मुलगी असेल जिची उंची कमी आहे, एक मुलगा आहे उंच आहे आणि अपंग एक विद्यार्थी असतो. आणि काय होत होतं, मॅचची जी वॉल असते, भिंत असते, ती उंच असते. त्या उंच मुलाला दिसतं, परंतु त्या मुलीला आणि त्या जो अपंग आहे, ज्याला आपण दिव्यांग विकलांग म्हणतो, त्याला दिसत नाहीये. तर समतेमध्ये काय केलं जातं, की त्यांनाही तो खेळ दिसला पाहिजे म्हणून त्या मुलीला दिसेल एवढी खुर्ची किंवा स्टूल तिच्या पायाखाली दिलं जातं. त्याचप्रमाणे दिव्यांग विद्यार्थ्याच्या सुद्धा ला सुद्धा दिसण्यायोग्य त्याला उंच चढवलं जातं. याला समता म्हणतात. म्हणजेच शिक्षणामध्ये समता दिली जाणार आहे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच NEP 2020चं उद्दिष्ट आहे. आणि परवडणारे शिक्षण, तर सर्वांना परवडेल असं शिक्षण सर्वांना मिळणार आहे. आणि 5वं पिलर आहे उत्तरदायित्व. तर बघा, उत्तरदायित्व म्हणजे काय, कुणाला माहिती असेल तर चॅट बॉक्समध्ये टाका. उत्तरदायित्व म्हणजे काय? एकच मिनिटामध्ये मी तुम्हाला वेळ देणार आहे. उत्तरदायित्व म्हणजे काय? तर NEP 2020चे 5 मुख्य स्तंभ आहेत, पिलर आहेत. सर्वांना सहज शिक्षण, इक्विटी, क्वालिटी आणि परवडणारे शिक्षण आणि अकाउंटेबिलिटी म्हणजेच उत्तरदायित्व. तर बघा, आपण चॅट काय आलंय का बघूयात. एकच मिनिट. चॅट चेक. उत्तरदायित्व म्हणजे काय? तर बघा, मी सांगते, चॅटमध्ये अजून कुणाचंही उत्तर आलेलं नाही. तर उत्तरदायित्व म्हणजे जबाबदारी घेणे. आता तुम्ही विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं उत्तरदायित्व स्वीकारलेले आहात असं म्हटलं जातं. म्हणजे आता शिक्षक म्हणून आपण प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी आपण स्वीकारलेली आहे, जबाबदारी घेतलेली आहे. त्यालाच उत्तरदायित्व स्वीकारणं असं म्हणतात. म्हणजे समजा त्याचं नुकसान झालं तरी पण त्याला आपणच जबाबदार आणि फायदा झाला तरी पण आपणच जबाबदार, त्याला उत्तरदायित्व असं म्हणतात. जबाबदारी बरोबर उत्तर आहे, चॅट बॉक्समध्ये आलेलं आहे. तर बघा, नवीन शैक्षणिक धोरण 2020 यांचे स्तर आहेत. कालच आपण यावर घेतलेलं होतं. जुना आकृतीबंध आपण पाहिलेला होता. 10+2, 10+2+3 असंही म्हटलं जातं. 10 म्हणजे 10वी पर्यंत, त्यामध्ये +2 म्हणजे 11वी 12वी आणि 3 म्हणजे पदवी अभ्यासक्रम. आणि इथं नवीन शैक्षणिक धोरणानुसार मात्र आकृतीबंध आहे 5+3=4. मग 5 म्हणजे काय? तर पहिले 5 वर्ष, त्याला आपण पायाभूत स्तर असं म्हणतो. हे नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पायाभूत स्तर, त्याला फाउंडेशनल स्टेज असंही म्हणतात. यामध्ये 5 वर्ष हा स्तर जो आहे तो 5 वर्षाचा आहे. आणि वयोगट जर पाहिला 3 ते 8 वर्ष. आणि यामध्ये इयत्ता जर आपण पाहिली तर बालवाटिका 1, बालवाटिका 2, बालवाटिका 3 आणि इयत्ता पहिली आणि दुसरी इत्यादी इयत्तांचा समावेश या पायाभूत स्तरामध्ये होणार आहे. NEP 2020 मध्ये दुसरा स्तर जो 3 म्हणतो आपण, 5+3 म्हणतो की नाही, 3 म्हणजेच पुढचे 3 म्हणजे पूर्व तयारीचा स्तर, त्याला प्रिपरेटरी स्टेज असं म्हणतात. तो 3 वर्षाचा असणार आहे तो स्तर. आणि त्यामध्ये वयोगट जर पाहिलं तर 8 ते 11 वर्ष वयोगटाचा समावेश होणार आहे. आणि इयत्ता जर पाहिलं तर 3री, 4थी आणि 5वी अशा 3 इयत्तांचा समावेश या पूर्वतयारी स्तरामध्ये होणार आहे. ओके. नेक्स्ट जो आहे, आपण पुढील 3 म्हणतो, त्यामध्ये आहे पूर्व माध्यमिक स्तर, त्याला मिडल स्टेज किंवा मध्य स्तर सुद्धा म्हटलं जातं. हा सुद्धा 3 वर्षाचा राहणार आहे. आणि वयोगटाचा जर विचार केला तर 11 ते 14 वर्ष वयोगटाचा समावेश यामध्ये असणार आहे. आणि इयत्तांचा जर आपण विचार केला तर 6वी, 7वी आणि 8वी अशा 3 इयत्तांचा समावेश यामध्ये असणार आहे. आणि आपण शेवटचा जो 4 पाहणार आहोत, त्या 4ला म्हणतात माध्यमिक स्तर म्हणजेच सेकंडरी स्टेज. तर हे स्तर तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा IMP मुद्दा आहे बरं का. मी प्रत्येक वेळेस जाताना तुम्हाला IMP का सांगते, की या घटकाचा तुम्ही सविस्तर अभ्यास करावा, यावर प्रश्न विचारण्याची शक्यता असेल. तर माध्यमिक स्तर जो आहे तो 4 वर्षाचा असणार आहे. वयोगट जर आपण पाहिला तर 14 ते 18 वर्ष वयोगटाचा समावेश आहे. आणि इयत्ता जर पाहिली ती 9वी, 10वी
11वी आणि 12वी अशा 4 इयत्तांचा समावेश या स्टेजमध्ये होणार आहे. तर इथं बघा सुंदर रीती सांगितलेली आहे. इथं तुमचं बीज रोवायचंय. मग बालवाटिका 1, 2, 3 मध्ये जेव्हा तुम्ही बी पेराल तेव्हा त्याचा अंकुर तुम्हाला पहिली दुसरीमध्ये दिसायला लागतो. ओके. त्यानंतर पूर्वतयारीच्या स्टेजमध्ये त्याला चांगली पालवी फुटते. हा जर भक्कम असेल फाउंडेशनल तरच इथं पूर्वतयारी टप्प्यामध्ये त्याला पालवी फुटेल आणि इथं मिडल स्तरावर त्याचा विकास व्हायला सुरुवात होईल आणि गुणवत्ताधारक विद्यार्थी जेव्हा माध्यमिक स्तरावर पोहोचेल तेव्हा त्याचा वटवृक्ष होण्यास वेळ लागणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला आपलं उत्तरदायित्व काय आहे, तर फाउंडेशनल स्टेज पासून विद्यार्थ्याला घडवण्यापर्यंत आपल्याला प्रयत्न करणे हे आपलं उत्तरदायित्व आहे. ओके. तर मग यामध्ये कोणता महत्वाचा बदल झालाय एनईपी मध्ये, तर बघा सर्वात महत्वाचा बदल म्हणजे आकृतीबंध बदललेला आहे. 10+2 ऐवजी 5-3-3-4 हा आकृतीबंध आलेला आहे. हा महत्वाचा बदल आहे. दुसरी ही जुनी पद्धत जी होती की नाही 10+2 ही रद्द झालेली आहे आणि नवीन पद्धत आलेली आहे 5-3-3 आणि 4. ही नवीन आकृतीबंध आपण स्वीकारलेला आहे. आणि त्यानंतर बघा सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अंगणवाडी आणि पूर्व प्राथमिक शिक्षणाला प्री प्रायमरी एज्युकेशनला शालेय प्रवाहात प्रथमच मान्यता या एनईपी 2020 मध्ये देण्यात आलेली आहे. म्हणजेच अंगणवाडी पूर्व प्राथमिक हे आपल्या प्राथमिक शाळांना जोडण्यात येत आहे आणि याचं जे ध्येय आहे 2030 पर्यंत 100% शालेय शिक्षणात सक्ती म्हणजे 100% पटनोंदणी 100% गुणवत्ता आपल्याला 2030 पर्यंत गाठायची आहे. तर बघा पूर्व प्राथमिक आपल्याला जोडल्यामुळं आता आपण आरटी नुसार 6 ते 14 वर्ष वयोगट जे म्हणत होतो की नाही, तर या शिक्षण पद्धतीनुसार आकृतीबंधानुसार आता वयोगट किती होईल सांगा बरं. वयोगट किती असेल, या आकृतीबंधाचा वयोगट किती असेल. आपण आरटी मध्ये 6 ते 14 वर्ष वयोगटाचा विचार केलाय. मग एनईपी 2020 मध्ये कोणत्या वयोगटाचा विचार करण्यात आलेला आहे, चॅट बॉक्स मध्ये द्या. पुन्हा इथं सांगितलेलं आहे बघा. आता आपला पहिला जो स्टेज होता बरोबर, शिंदे मॅडमनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. सॉरी 5 ते 18 म्हटलेलं आहे ते चुकतंय बरं का. मीरा पाटील मॅडमनी बरोबर दिले 3 ते 18 उत्तर दिलेले आहे. बरोबर आहे. कारण आपण जे शिक्षण आहे शालेय शिक्षण ते आता 3 वर्षापासून सुरू झालेलं आहे एनईपी 2020 नुसार. फाउंडेशनल स्टेज म्हणजेच पायाभूत स्तर. तर हे जे पायाभूत स्तर आहे 3 वर्षापासून सुरुवात आहे. अंगणवाडी आणि बालवाडी आपण जे म्हणतो बालवाटिका 1, बालवाटिका 2, बालवाटिका 3, 3 वर्षाचा कालावधी हा अंगणवाडी बालवाडीचा असणार आहे आणि इयत्ता पहिली दुसरी अशा 5 वर्गांचा विचार या फाउंडेशनल स्टेजमध्ये झालेला आहे. मग याला आपण कसं अध्यापन करणं अपेक्षित आहे, तर पहा ही जी मुलं असतात 3 ते 8 वर्षाची जी मुलं असतात की नाही कोणत्या तरी कृती करण्यामध्ये मग्न असतात. हे बाल मानसशास्त्र सांगतं. इथं मानसशास्त्राचा संबंध आहे बघा. मग या 3 ते 8 वर्ष वयोगटाला हाच का अभ्यासक्रम ठेवण्यात आला, तर याचं मूळ कारण आहे 3 ते 8 वर्षांच्या विद्यार्थ्यांचा बालकांचा मानसशास्त्राचा जर तुम्ही अभ्यास केलात तर त्यांचा जो वाढीचा वेग आहे तो प्रचंड असतो. 3 ते 8 वर्षापर्यंत विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता म्हणा बौद्धिक विकास हा प्रचंड वेगाने होत असतो आणि तो विकास होत असताना त्यांना जे प्रश्न पडतात ते स्वतः शोधण्याचा प्रयत्न करतात. म्हणून इथं जी अध्यापन पद्धती त्यांनी ठरवलेली आहे ती खेळ आधारित, कथा, गाणी आणि क्रियाशील शिक्षणावर त्यांनी भर दिलेला आहे. कारण त्या वयोगटातील मुलं ही कॉन्सन्ट्रेट कुठं होतात, एकाग्र कुठं होतात, तर त्या खेळावर होतात आणि नुसतं खेळत नाहीयेत. त्या खेळातून नवीन काय ज्ञान मिळवण्याचा ते प्रयत्न करत असतात. अनेक प्रश्न तुम्हाला ते विचारत असतात त्यावर आधारित आणि या वयोगटात दिलेलं ज्ञान हीच खरी पायाभरणी आहे. या वयोगटात दिलेलं ज्ञान हीच आपल्या गुणवत्तेची पायाभरणी आहे.
म्हणून आपलं उत्तरदायित्व जर काय असेल तर फाउंडेशनल स्टेजवर 3 ते 8 वर्षाचा जो विद्यार्थी आपण घडवणार आहोत तो गुणवत्तापूर्ण घडवण्याचा प्रयत्न करा. कारण कोणताही विद्यार्थी आपण म्हणतो अप्रगत आहे त्याला कळत, हे शक्यच नाही. फक्त काही वेग कमी जास्त असू शकतो, परंतु प्रत्येक मूल शिकू शकतं हे बालमानसशास्त्र सांगतं. आणि हा घटक आपल्याला बालमानसशास्त्रामध्ये अभ्यासायचा आहे. कारण प्रत्येक मूल शिकत असतं, प्रत्येक मूल शिकत असतं. फक्त त्याचा शिकण्याचा वेग कमी जास्त असू शकतो. पण इथं 3 ते 8 वयोगटांचा जर तुम्ही विचार केलात तर त्यांच्या शिकण्याचा वेग जास्त असतो. म्हणून आपल्याला जास्त काम या फाउंडेशनल स्टेजवर करायचं आहे. त्यानंतर दुसरा जो टप्पा आहे तो टप्पा असणार आहे पूर्व तयारीचा टप्पा 3 वर्षाचा. इथं 8 ते 11 वर्ष वयोगटाचा विचार केलेला आहे आणि इथं 3री ते 5वी या इयत्तांचा समावेश झालेला आहे. तर बघा इथं काय झालंय 3 ते 8 मध्ये, इथं आपली अध्यापन पद्धती कशी असायला हवी, तर इथं क्रिया आधारित आणि संकल्पना आधारित शिक्षण पाहिजे. वाचन, लेखन, गणितातील मूलभूत पायाभूत मजबूतीकरण इथं होणं आवश्यक आहे. म्हणूनच आपलं निपुण भारत, आपण आता निपुण भारत चाचणी घेतो ते 3री ते 5वी वर जास्त भर का दिलेला आहे. जेव्हा मूल 2री आणि ते 5वी आपण चाचणी घेतो, परंतु 2रीचा अभ्यास त्याला 3री मध्ये भक्कम करणं गरजेचं आहे. फाउंडेशनल स्टेज तर गरजेचंच आहे, परंतु निपुण भारतमध्ये 3 ते 5 वयोगटाचा विचार करण्यामागं हेच कारण आहे. कारण या स्तरावर आपल्याला वाचन, लेखन, गणितातील मूलभूत म्हणजेच FLN हे मजबूत करून घ्यायचं आहे. मग या संकल्पना जर तुम्ही समजून घेतलात तर यावर आधारित कसाही प्रश्न विचारू देत तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. त्यानंतर बघा मिडल स्टेज मध्यस्तर 3 वर्षाचा असतो आणि याचा जो वयोगट आहे तो 11 ते 14 वयोगट आहे. आणि इयत्ता 6वी, 7वी, 8वी. आणि इथं मात्र काय केलंय बघा, विषया आधारित शिक्षण आहे, कोडिंगची ओळख आहे, व्यावसायिक शिक्षणाची सुरुवात आहे. जेव्हा मूल 11 ते 14 वर्ष वयोगटाचं होतो तेव्हा त्याच्या त्या वयोगटाच्या मानसशास्त्राचा अभ्यास इथं करून त्यांनी व्यावसायिक शिक्षणाची सुरुवात केलेली आहे. तुम्ही 6वी, 7वी, 8वीचे मुलांचं निरीक्षण करा, तुम्हाला त्यांचं मानसशास्त्र लक्षात येईल. ती मुलं काहीतरी नवीन शोध लावण्यामध्ये, काहीतरी क्रिया करण्यामध्ये गुंग असतात, व्यस्त असतात. आणि मध्ये कोडिंगची ओळख सुद्धा आपल्याला 6वी पासून करून द्यायची आहे. आणि विषय आधारित शिक्षण सुद्धा आपल्याला 6वी पासून सुरू करायचंय. म्हणूनच आता विज्ञान प्रदर्शनचं नाव हॅकॅथॉन असं ठेवलेलं आहे. हॅकॅथॉन म्हणजे समस्या निराकरणाची एक पद्धत आहे. आणि त्या हॅकॅथॉन मध्ये तुम्हाला 21व्या शतकातली जी कौशल्य आहेत किंवा NEPची जी ध्येय आहेत ती सर्व तिथं पूर्ण करून घेण्याचा अट्टास आहे. आणि नंतर चौथा स्टेज आहे सेकंडरी, माध्यमिक स्तर, 14 ते 18 वर्ष वयोगट, इयत्ता 9वी, 10वी, 11वी, 12वी. इथं मात्र बघा बहुविषयक अभ्यासक्रम आहे, विषय निवडीची लवचिकता आहे आणि सखोल अभ्यास करण्यात आलेला आहे. इथं विद्यार्थ्यांना विषय निवडीचं स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. आणि इथं आपल्या भाषेव्यतिरिक्त इतर भाषा बहुभाषिक होण्याची संधी आपल्याला इथं विद्यार्थ्यांना मिळवून द्यायची आहे. आणि इथं तुम्हाला एक आदर्श नागरिक घडवण्याचं ध्येय तुम्हाला गाठायचं आहे. आत्ताचीच ही रचना आहे. तर आत्ताच मी सांगितलं बघा पायाभूत टप्पा का महत्वाचा आहे. तर पायाभूत टप्पा का महत्वाचा आहे बघा, इथं जो मेंदूचा विकास होणार आहे तो 85% विकास आपला बालकांचा या ठिकाणी होणार आहे पायाभूत स्तरावर. ओके, 3 ते 8 वर्ष वयोगटाच्या. आणि वयाच्या 6व्या वर्षापर्यंत सर्वाधिक विकास होतो मेंदूचा विद्यार्थ्यांच्या. आणि पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान FLN मोहीम आपल्याला 2021 साली सुरू झालेली आहे बघा. निपुण भारत आपण असं म्हणतो. NEP 2020 नंतर लगेचच 2021 साली निपुण भारत आलं. आतापर्यंत आपण निपुण भारत FLN चाचण्या घेत आहोत. आणि 2026-27च्या अखेरीस आपल्याला इयत्ता 3री पर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याला पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त होणे किंवा करून घेणे अनिवार्य आहे. हा घटक पुन्हा महत्वाचा आहे.
निपुण भारतची सुरुवात लक्षात ठेवा, मुख्य उद्दिष्ट लक्षात ठेवा, कोणत्या इयत्तेच्या पर्यंत आपल्याला FLN प्राप्त करून घेणं अनिवार्य आहे ते लक्षात ठेवा. FLN ची पूर्तता आपल्याला 26-27 पर्यंत करायचंय, ही गोष्ट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर बघा इथं हेडिंग दिलंय पाठांतराकडून आकलनाकडे. आपल्याला पाठांतर ऐवजी पाठांतराबरोबर आकलन आणि कौशल्य सुद्धा विकसित करायचं आहे. तर इथं आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे FLN इयत्ता 3री पर्यंत वाचन लेखन आणि मूलभूत गणितीय कौशल्य. आणखीन एक महत्वाचा बदल इथं बोर्ड परीक्षेत झाले बघा. परीक्षा केवळ ज्ञानावर आधारित न राहता कौशल्य आणि क्षमता तपासणारी असणार आहे आणि बोर्ड परीक्षा वर्षातून 2दा होणार आहे. आत्ताच आपण गेल्या महिन्यात पाहिले बघा, CBSEने हा निर्णय घेतलेला आहे. तर त्यांच्या ज्या परीक्षा आहेत त्या 2दा होणार आहेत असा निर्णय त्यांनी दिलेला आहे. बोर्ड परीक्षा ह्या वर्षातून 2दा होणार आहेत. CBSEने निर्णय दिलेला सुद्धा आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे जे नोंदपत्रक आहे, आधी आपण प्रगतीपत्रक द्यायचो, प्रगतीपत्रक म्हणायचो, पण आता प्रगतीपत्रक नाही, HPC म्हणतो बघा आपण, हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड म्हणतो त्याला, समग्र प्रगतीपत्रक. तर आपल्याला ते आता सुरू करायचं आहे या NEP 2020 अंतर्गत. आणि या अंतर्गत जे विद्यार्थ्यांचं मूल्यांकन होणार आहे की नाही, ते 360 डिग्री मूल्यांकन आपण करणार आहोत. 360 अंश. वर्तुळ आपण म्हणतो, वर्तुळ 360 अंशाचा असतो. मग एक वर्तुळ पूर्ण करायचा म्हणजेच विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करायचा, म्हणजेच 360 डिग्री मूल्यांकन त्याचं होणार आहे. मग त्याचं शैक्षणिक मूल्यांकन होईल, सहशालेय उपक्रमातील सहभागाचं मूल्यांकन होईल, जीवन कौशल्याचं सुद्धा मूल्यांकन त्यामध्ये गृहीत धरलं जाणार आहे. पुढे बघा आणखीन एक महत्वाचा विषय आलाय, बहुभाषिकता. NEPचं वैशिष्ट्य आहे बहुभाषिकता. मातृभाषेतून शिक्षणामुळे इथं संकल्पनाचे जलद आणि सखोल आकलन होतं, हे NEPनं मान्य केलेलं आहे. आणि NEP मध्ये स्पष्ट उल्लेख आहे, किमान 5वी इयत्तापर्यंत मातृभाषेतून म्हणजे स्थानिक भाषेतूनच विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे. तर शिक्षणाचं जे माध्यम असायला हवं ना, ते इयत्ता 5वी पर्यंत हे मातृभाषा किंवा स्थानिक भाषा असली पाहिजे. शक्यतो म्हटलंय त्याने, जर तुम्हाला शक्य असेल तर 8वी पर्यंत शिकवता येईल, पण किमान 5वी पर्यंत तरी गरजेचं आहे. अवघड संकल्पना आहेत, मग याच्या मागचा उद्देश काय आहे, तर ज्या अवघड संकल्पना आहेत ते मातृभाषेतून विद्यार्थ्यांना सहज समजतील. भाषिक तफावत दूर करण्यासाठी उच्च दर्जाची द्विभाषिक पाठ्यपुस्तके अध्ययन सामग्री सुद्धा उपलब्ध करून दिली जाईल. इथं तोच विचार इथं मांडलेला आहे बघा. बहुभाषिकता 5वी पर्यंत आपल्याला मातृभाषेतून शिक्षण द्यायचं आहे. आणि बहुभाषिकता म्हणजे आपली जी स्थानिक भाषा आहे, मातृभाषा आहे, यांच्याबरोबरच ज्या शास्त्रीय भाषा आहेत त्यांचं सुद्धा संवर्धन करण्याचा प्रयत्न किंवा विद्यार्थ्यांना ते शिकण्यास प्रोत्साहन द्यायचंय. कोणत्या विद्यार्थ्याला द्यायचं ते सांगा बरोबर. कोणत्या जे स्तर सांगितलेले आहेत, कोणत्या स्तराला या भाषा शिकण्यासाठी आपल्याला संधी मिळवून द्यायचं आहे, कोणत्या स्तराला. चला चॅट बॉक्समध्ये उत्तर द्या. संस्कृत, पाली, प्राकृत, पार्शियन अशा भाषांच्या अध्ययनाला प्रोत्साहन कोणत्या वयोगटातील, कोणत्या स्तरातील विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत. कुणाचं उत्तर फर्स्ट येतंय बघूया आपण. तर बघा, मग नुसतं त्यांनी भाषा शिकावेत असं सांगून ते थांबले नाहीयेत. बरोबर उत्तर आलेलं आहे 9 ते 12 9वी ते 12वी. ओके, 9वी, 10वी, 11वी, 12वी या स्तरासाठी त्यांनी बहुभाषिकता म्हणजे इतर भाषा शिकण्यासाठी संधी द्यावी असं सांगितलेलं आहे. बरोबर. माध्यमिक स्तर शिंदे मॅडम आणि सदा सर आहेत वाटतं बहुतेक, त्यांचं अभिनंदन. ओके, बरोबर आहे. 9वी ते 12वी आणि माध्यमिक या स्तरावर आपल्याला बहुभाषिक व्हायची संधी द्यायची आहे. मग त्यांनी फक्त सांगून थांबले नाहीत की तुम्ही शिकवा. मग कुठं शिकवायचं, त्यासाठी त्यांनी एक राष्ट्रीय संस्था स्थापन केलेली आहे. त्या अंतर्गत त्यांनी पाली, पार्शियन, प्राकृत भाषासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट म्हणजे राष्ट्रीय संस्थेची स्थापना सुद्धा झालेली आहे. आणि विविध भारतीय भाषांचा अभ्यास आणि संवर्धन, जागतिक स्तरावर सन्मान वाढवणे हा त्यामागचा उद्देश आहे.
आणि याचा मातृभाषेतून शिक्षणामुळे इथं महत्वाचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केलेला आहे, जो तुम्हाला आकलनासाठी उपयुक्त ठरेल. मातृभाषेतून शिक्षणामुळे संकल्पनाचे आकलन अधिक सुलभ आणि जलद होते. ओके. नेक्स्ट बघा, आत्ताच मी बोलता बोलता म्हटलं होतं हॅकॅथॉनमध्ये 21व्या शतकातील कौशल्य, तंत्रज्ञान, व्यावसायिक शिक्षणाचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. मग काय आहे हे? तर विद्यार्थ्यांना या NEP नुसार आपल्याला कोडिंगची संधी उपलब्ध करून द्यायची आहे, AI ची ओळख आपल्याला करून द्यायची आहे, तंत्रज्ञान आणि संगणकीय विचार. कोणत्या इयत्तेपासून तुम्ही देणार मग कोडिंगचं शिक्षण, AIचं शिक्षण सांगा? तंत्रज्ञान किंवा संगणकीय विचार कोणत्या इयत्तेपासून सुरू करणार? आत्ताच आपण ऐकलेलं आहे. त्यानंतर व्यावसायिक शिक्षणाची सुरुवात बरोबर इयत्ता 6वी पासून, बरोबर, व्हेरी गुड. तर बघा, व्यावसायिक शिक्षणाची सुरुवात सुद्धा आपण इयत्ता 6वी पासून करणार आहोत. तर आपल्याला 2025 पर्यंत 50% विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचा अनुभव देण्याचं लक्ष्य या NEP मध्ये ठरवण्यात आलेलं होतं. इथं बघा, आणखी काही समकालीन विषय दिलेले आहेत. डिझायनिंग आहे, थिंकिंग आहे, सर्वांगीण आरोग्य आहे, पर्यावरण शिक्षण सुद्धा इथं समकालीन विषय म्हणून देण्यात आलेले आहेत. बघा, विद्यार्थ्यांना कोडिंग किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI शिकवणं काही सुद्धा अवघड नाही बरं का. स्क्रॅच कोड नावाचं ऍप आहे. आपल्याकडे 2 संस्था आहेत, CEL आणि LFE या संस्थेमार्फत आणि Amazon फ्युचर इंजिनियर या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना हॅकॅथॉनच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करून दिली जाते. आणि सांगण्याची गोष्ट म्हणजे या हॅकॅथॉनमध्ये आम्ही सहभाग नोंदवलेला आहे. आमचे 6वी 7वी काही इव्हन पहिली दुसरीची मुलं सुद्धा स्क्रॅच कोडिंग करू शकतात, स्क्रॅच कोडवर आपले प्रोजेक्ट तयार करू शकतात. तिथं ना 21व्या शतकातील जी कौशल्य आहेत, आपण 4C किंवा 6C म्हणतो बघा, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्हिटी, कोलॅबरेशन, पुन्हा कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स, हे सर्व बिल्डअप करण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म स्क्रॅच कोडचा आहे. आणि AI आधारित शिक्षण सुद्धा आपण विद्यार्थ्यांना देता येतं. तर त्या संदर्भात आपण इयत्ता 6वी पासून प्रयत्न करू शकतो आणि लहान मुलं लवकर त्याचा फायदा करून घेतात आणि आपल्यापेक्षा फास्ट शिकतात. NEP 2020 मध्ये अनुभव आधारित शिक्षण बघा काय दिलंय, कला, क्रीडा, आनंदायी शिक्षण. तर तुम्हाला माहिती असेल, रंगोत्सव आणि रंगोत्सव असतो इयत्ता 1ली ते 8वी साठी. आणखीन एक असतो बघा 9वी ते 12वी साठी सुद्धा, मला तो नाव आता आठवे ना. SCRT मार्फत ते प्रोग्राम असतात. आणि त्यामध्ये काय केलेलं असतं, कला, क्रीडा आणि एकात्मीकरणावर आधारित पाठांचा व्हिडिओ पाठवण्याची संधी आपल्याला दिली जाते. मग त्यामध्ये काय करायचं की एकात्मिकरण करून आपल्याला अध्यापन करायचंय. केवळ वर्गात बसून न शिकवता आपल्याला भारतीय ज्या कला आहेत, संस्कृती आहेत, खेळ आहेत, यातून आपल्याला अध्ययन करायचंय. मग याचं एक उदाहरण द्यायचं असेल, समजा तुम्हाला वनस्पतीचे अवयव हा घटक शिकवायचा आहे. मग तुम्ही फक्त असं तोंडी न सांगता, वनस्पतीच्या या भागाला मूळ म्हणतात, त्याच्यावरील भागाला खोड म्हणतात, पान म्हणतात, फूल म्हणतात, न म्हणता जर आपण प्रत्यक्ष वनस्पती आणायच्या, वनस्पतीची चित्र तयार करायचे, तक्ता तयार करायचे आणि विद्यार्थ्यांना याचं नाट्यीकरण दिलं त्यांच्या कार्यावर आधारित. एका विद्यार्थ्याला मूळ केलं, एका विद्यार्थ्याला खोड केलं, एका विद्यार्थ्याला पान केलं, एका विद्यार्थ्याला फूल केलं. तर संवादात्मक रूपात विद्यार्थी जेव्हा हे नाटक सादर करतात, तेव्हा नाटक म्हणजे कला आलं आणि विज्ञानाचा घटक आपण शिकवलो, विज्ञान आणि कला याचं एकात्मीकरण झालं. याला म्हणतात एकात्मीकरण. त्याला आर्ट इंटिग्रेटेड लर्निंग असं सुद्धा म्हणतात, कला एकात्मिक शिक्षण असं म्हणतात. क्रीडा म्हणजे काय, क्रीडा एकात्मीकरण म्हणजे काय, आता मला समजा मला घड्याळ शिकवायचं आहे, पावभाग पाऊण भाग शिकवायचा आहे. विद्यार्थ्यांना न्यायचं मैदानावर, गोल वर्तुळाकृती उभा करायचं, वर्तुळामध्ये 2 विद्यार्थ्यांना, एकाला तास काटा करा, एकाला मिनिट काटा, त्याचा हात लांब करून आपण उभा करायचा. आणि त्या एकाचा हात म्हणजे तास काटा, एक दुसऱ्याचा हात म्हणजे मिनिट काटा, तो मिडलला उभा राहील. 2 विद्यार्थ्यांना उभा करायचा आणि त्यांना त्यांच्या मर्जी, आणि एकाला 12, 11 अंक असे विद्यार्थ्यांच्या गळ्यात आपण अंक कार्ड घालायचे, घड्याळाचे 12 अंक.
आणि मधले विद्यार्थी तास काटा वगैरे जसा त्यांचा हात फिरतो, बाकीच्या विद्यार्थ्यांनी किती वाजले हे सांगायचं. मग हे झालं क्रीडा एकात्मीकरण. याला म्हणतात आर्ट इंटिग्रेटेड लर्निंग, जसं म्हणतात की नाही, तसं त्याला प्लेवर म्हणतात बघा. क्रीडा एकात्मिक शिक्षण असं सुद्धा म्हणतात. गेम इंटिग्रेटेड लर्निंग असं सुद्धा म्हणतात. आणि हा घटक कुठं आला तर NEP मध्ये आलेला आहे. त्यानंतर बघा, दप्तराविना शाळा ही संकल्पना आलेली आहे. मग दप्तराविना शाळा काय आहे? आपण दप्तराविना शाळा, तर NEP मध्ये सांगितलेलं आहे की एक दिवस दप्तराविना शाळा आवडीनुसार आपण घ्यावं, आणि 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना वर्षातून 10 दिवस आपल्याला दप्तराविना घ्यायचे. मग दप्तराविना म्हणजे काय? एखाद्या शनिवारी विद्यार्थ्याला दप्तर आणू नका म्हणून सांगायचं, आणि त्यांना एखाद्या क्षेत्र भेटीसाठी घेऊन जायचं. आपण ते करतोच. सहलीसाठी घेऊन जाणे, क्षेत्र भेटीसाठी घेऊन जाणे, एखादी नैसर्गिक शेती कुणी करत असेल तर तिथं त्यांना ती शेती दाखवण्यासाठी घेऊन जाणे, एखादा म्हणजे खत निर्मितीचा कुणाचा प्रकल्प असेल तिथं घेऊन जाणे, याला दप्तराविना शाळा असं ही संकल्पना आलेली आहे. नंतर आहे फिट इंडिया. ही संकल्पना सुद्धा NEP 2020 मध्ये आलेली आहे. शारीरिक तंदुरुस्ती आणि जीवन यासाठी खेळांचा समावेश इथं करण्यात आलेला आहे. तर बघा, इथं सर्वांसाठी शिक्षण आणि भारतीय ज्ञान परंपराचा अभिमान या 2 संकल्पना NEP मध्ये आलेल्या आहेत. सर्वात महत्वाची बघा, मुक्त शिक्षण प्रणाली ही सर्वांसाठी शिक्षण या अंतर्गत आलेली आहे. मुक्त शिक्षण प्रणाली, ओपन स्कूलिंग म्हणतो, ही संकल्पना NEP 2020 मध्ये आलेली आहे. वंचित गटासाठी इथं NIOS आणि SIOS चा विस्तार इथं केलेला आहे. मला कुणाला जर येत असेल तर NIOS आणि SIOS चा लॉंग फॉर्म कुणी देत असेल तर चॅट बॉक्स मध्ये द्या. काय आहेत NIOS आणि SIOS? तर हे ओपन स्कूलिंग आहेत. मला लॉंग फॉर्म द्या, तोपर्यंत मी याची माहिती सांगते. तर NIOS आणि SIOS खास सर्वांसाठी शिक्षण या ध्येय प्राप्तीसाठी मुक्त शिक्षण प्रणाली इथं आलेली आहे. तर ओपन स्कूलिंग असं म्हणतो आपण. मी अर्ध सांगितलंय बघा, OS चा लॉंग फॉर्म सांगितलंय ओपन स्कूलिंग. आता तुम्हाला फक्त NI आणि SI चा विचार करायचा आहे चॅट बॉक्स मध्ये देण्यासाठी. तर ओपन स्कूलिंग आहे, इथं मुक्त शिक्षण प्रणाली आहे. इथं जे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत त्यांना दूरस्थ शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. यासाठी आपल्याला PM ई विद्या म्हणा, अशा अनेक प्लॅटफॉर्म, ऑनलाईन प्लॅटफॉर्म या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केलेले आहेत. स्वयं नावाचं प्लॅटफॉर्म सुद्धा इथं उपलब्ध करून दिलेलं आहे, जिथे 9वीच्या पुढील शिक्षण विद्यार्थी सहजपणे तिथं घेऊ शकतात. तर स्वयं नावाचं प्लॅटफॉर्म सुद्धा तिथं दिलेले. अनेक अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म ह्या NEP 2020 मध्ये दिलेले आहेत विद्यार्थ्यांना. व्हेरी गुड. बरोबर उत्तर आहे बघा सदा सर यांचं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग. आणि SIOS म्हणजे सहज तुमच्या लक्षात येईल, स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग. बरोबर. तर इथं दूरस्थ शिक्षणासाठी, मुक्त शिक्षणासाठी या संस्था NEP मध्ये आलेल्या आहेत. शाळेत न जाऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इथं अनेक ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेले आहेत. स्वयं आहे, PM ई विद्या आहे, स्वयंप्रभा आहे, PM ई विद्या आहे, अनेक प्लॅटफॉर्म आहेत. त्या प्लॅटफॉर्मची PDF मी तुम्हाला मिनी शाळा जे ऍप आहे त्यावर अपलोड करेन, तर तिथं तुम्ही ते अभ्यासू शकता. ओके. त्यानंतर भारतीय ज्ञान परंपराचा जो अभिमान आहे तो सुद्धा जपण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे. आणि याचाच संबंध NEP मध्ये, ट्रेनिंग मध्ये तुम्ही कोश किंवा पंचकोश हा शब्द ऐकला असाल, तर इथं भारतीय ज्ञान परंपरेचा संबंध जोडून पंचकोश तयार केलेले आहेत. कोणते पंचकोश आहेत, कुणाला येत असतील तर त्याने चॅट बॉक्स मध्ये टाका, कारण आपण क्षमता वृद्धीचं ट्रेनिंग केलेलं आहे. त्यामध्ये आपण याचा उल्लेख ऐकलेला आहे. पंचकोश कोणते आहेत? आणखीन एक सांगायचं बघा, इथं मी आता जाता जाता म्हटले बघा, NIOS आणि SIOS साठी अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत. तर कोणते डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत त्याचा आपण स्वतंत्र नंतर एखादी तासिका घेऊ, कारण त्यावर आधारित सुद्धा प्रश्न येतात टेट मध्ये.
त्यावर आधारित सुद्धा प्रश्न येतात. पीएम ई विद्या, पीएम किंवा स्वयंप्रभा, स्वयं, हे काय आहेत, कोणते चॅनल त्यामध्ये आहेत, यावर सुद्धा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. तर पहा, आपण पंचकोश पाहूया. तर बघा, आत्ताच मी सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचा विचार यामध्ये केलाय. पंचकोश ही संकल्पना आलेली आहे. तर या पंचकोश संकल्पनेमध्ये आहे अन्नमय कोश, त्यामध्ये शारीरिक विकासाचा विचार केलेला आहे. त्यांनी काय सांगितलं माहितीये का, आपलं जे मानवी शरीर आहे ते 5 कोशांनी बनलेलं आहे, 5 आवरणांनी बनलेलं आहे. इथं पाकळ्या दाखवलेत बघा, अशा पाकळ्या. तर इथे एक मध्ये एक मुलगी दाखवलेली आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा या 5 पाकळ्यांनी, 5 आवरणांनी बनलेला आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. इथं कोणतं मिस झालंय का कोश? बघा, मनोमय झालंय वाटतं बहुतेक इथं. आपण नेक्स्ट स्लाइड घेऊ. हा, मनोमय कोश तिथं नव्हतं म्हणून मी नेक्स्ट स्लाइड घेतली. तर या 5 कोशांनी आपलं शरीर बनलेलं आहे, 5 आवरणांनी बनलेलं आहे. या 5 आवरणांचा विकास म्हणजेच विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास, ही संकल्पना या NEP 2020 मध्ये मांडण्यात आलेली आहे. त्यामध्ये पहिला आहे आनंदमय कोश, यामध्ये विद्यार्थ्यांचा मानसिक आणि सामाजिक विकास होईल. विज्ञानमय कोश, यामध्ये बौद्धिक विकास. मनोमय कोश, यामध्ये भावनिक विकास. प्राणमय कोश, यामध्ये योगा आणि मानसिक आरोग्य. आणि अन्नमय म्हणजे शारीरिक आधार. असं या ठिकाणी या कोशांचा उल्लेख केलेला आहे. आता पुन्हा बघा, यामध्ये जी अध्ययनाची मानकं ठरवलेली आहेत ती कशी आहेत बघा. जे आपला अभ्यासक्रम आराखडा असतो, SCF असो किंवा NCF असो, त्यामध्ये प्रथम शिक्षणाची उद्दिष्ट ठरवली जातात. त्यानंतर त्या उद्दिष्टानुसार ध्येय ठरवली जातात. मग त्यानंतर क्षमता ठरवले जातात आणि त्या क्षमता साध्य करण्यासाठी अध्ययन निष्पत्ती असतात. इथं त्यांचं सविस्तर दिलंय बघा. जी उद्दिष्ट आहेत ते अभ्यासक्रम विकसन व संरचना. अभ्यासक्रमाची जी ध्येय आहेत त्यात 13 CG, आता पायाभूत स्तराचा अभ्यासक्रम जो आहे 1ली-2री पर्यंत, त्यात 13 CG म्हणजे करिक्युलम गोल्स, अभ्यासक्रमाची ध्येय. आणि क्षमता म्हणजे अध्ययन, संपादन, निरीक्षण आणि मूल्यांकन. आणि क्षमता मार्गावरील लहान लहान टप्पे म्हणजेच अध्ययन निष्पत्ती. आणि आत्ताच हे विस्तार या ठिकाणी दिलेला आहे. इथं पंचपदी एक आहे बघा. पंचपदी म्हणजे आपल्या अध्यापनाचे 5 टप्पे दिलेले आहेत. आधी ती म्हणजे आधी आपल्याला आपण लेसन घेतो का नाही, हर्बार्ट पंचपदीनुसार आपण लेसन घ्यायचो. तर इथं NEP नुसार हे पाठ घ्यायचे. अध्यापनाच्या 5 टप्पे आहेत, 5 पायऱ्या आहेत. जिथं आपण हार्बार्ट पंचपदीमध्ये प्रस्तावना घेत होतो, इथं आधी ती म्हणजे परिचय. विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानाचा किंवा पूर्वज्ञानाचा परिचय करून द्यायचा आहे. मग जो घटक शिकवायचा आहे त्याचा बोध म्हणजे कन्सेप्ट क्लिअर इथं तुम्हाला करायचा आहे. संकल्पनात्मक आकलन विद्यार्थ्यांना करून द्यायचं आहे. 3ऱ्या टप्प्यात तुम्हाला त्यांचा सराव घ्यायचा आहे. प्रॅक्टिस करून किंवा विविध कृती उपक्रमाद्वारे सराव घ्यायचा आहे. आणि चौथा आहे प्रयोग. जे विद्यार्थ्यांनी ज्ञान घेतलेलं आहे त्याच्या उपयोजनासाठी विद्यार्थ्यांना एखादा टास्क द्यायचा आहे तुम्हाला. आणि नंतर त्याचा प्रसार किंवा विस्तारासाठी त्याला अभ्यासासाठी तुम्ही विविध घटक देऊ शकता. ओके. यासाठी इथं अध्यापनाच्या विविध पद्धती सांगितलेत बघा. ELPS आणि इरॅक हे महत्वाचे आहेत बरं का. दोन्ही अध्यापन पद्धती महत्वाच्या आहेत. तर आपण या अध्यापन पद्धती पाहूयात आणि पुढील 1-2 स्लाइड बघून आपण थांबूयात, कारण 9 वाजलेले आहेत. आणि एखादा घटक कंटिन्युअस घेतला तर तुम्हालाही समजण्यास अवघड होईल. तर हा घटक मी तुम्हाला सोप्या उदाहरणातून सांगते बरं का. इलिप्स ही अध्यापन पद्धती काय आहे? तर पहिला अनुभव द्यायचा. मी आता समजा मला पदार्थ हे कणापासून बनलेले असतात, हा घटक विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे. तर मी अनुभव देण्यासाठी विद्यार्थ्याला काय करेल, एखादा खडू देईल विद्यार्थ्याजवळ आणि त्या खडूला मी त्याचा बारीक चुरा करण्यासाठी खलबत्ता देईल आणि ते खडू कूट म्हणून सांगेल. मग तो विद्यार्थी तो खडू कुटेल. कुठल्यावर त्याच्या लक्षात येईल की ती खडू ही वस्तू आहे. कुटल्यानंतर त्याचे बारीक बारीक कणात रूपांतर झाले. हा झाला अनुभव. मग त्याचं लँग्वेज. मग त्या विद्यार्थ्याला इथं तुम्हाला
सांगेल की तू तुझ्या भाषेमध्ये सांग. मग विद्यार्थी सांगेल खडू या वस्तूला मी जेव्हा बारीक केलो तेव्हा त्या खडूचे कण तयार झाले, असं तो त्याच्या भाषेत सांगेल. त्यानंतर मी काय करेल, चित्र दाखवेल त्यांना, अनेक वस्तू दाखवेल, त्याचे कण कोणते, खडू खडूचे कण, लाकूड लाकडाचे कण, असं ते अनेक कण, कोळसा कोळशाचे कण, याची चित्र मी त्यांना दाखवेन. मग सिम्बॉल म्हणजे चिन्ह. मग ते तो पदार्थ कोणत्या कणांपासून बनलेला आहे त्याची चिन्ह स्वरूपात किंवा माहिती स्वरूपात मी त्यांना माहिती देईल. हाच घटक तुम्हाला या अध्यापन पद्धतीत सुद्धा सेम बघा. अनुभव देणे म्हणजे खडू कुटायला लावायचा, त्याचे कण तयार करायला लावायचे, मग त्याला चिंतन करायला लावायचं. खडूपासून खडूचे कण बनले, तर आता हा कोळसा आहे, तर कोळशापासून काय बनतील, कोळशाचे कण. लाकूड तू करवतीने काप, मग काय मिळेल, लाकडाचे कण मिळतील. यावर तो चिंतन करेल. मग उपयोजन करायला लावायचं. मग त्याला काय म्हणायचं, आता समजा मला रांगोळी काढायची पण माझ्याकडे रांगोळी नाहीये, तर मी रांगोळी घरातील कोणत्या वस्तू वापरून मी रांगोळी काढू शकते. मग विद्यार्थी सांगेल रवा वापरता येईल, पीठ वापरता येईल. हे त्याचं उपयोजन, सर्जनशील विचार झाला विद्यार्थ्याचा हा. आणि त्यानंतर निष्कर्ष सांगायचा आहे. की निष्कर्ष काय सांगेल, की तो विद्यार्थी की प्रत्येक पदार्थ हा छोट्या छोट्या कणांपासून बनलेला आहे. त्या कणांची विशिष्ट अशी मांडणी करता येते. कण जेव्हा आपण सुटे करू त्यातून आपण वेगवेगळ्या कलाकृती तयार करू शकतो, असे निष्कर्ष तो विद्यार्थी काढेल. या नवीन अध्यापन पद्धतीच आपल्याला एनईपी मध्ये वापरायला सांगितलेले आहेत. की पीडीएफ पाठवा असं दिलेलं आहे, तर पीडीएफ मध्ये तुम्हाला मिळून जातील. तर ELPS ही नवीन अध्यापन पद्धती आहे आणि इरॅक ही सुद्धा NEP 2020 नुसार नवीन अध्यापन पद्धती आहे. यावर तुम्हाला आकलनात्मक उपयोजनात्मक प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. हा घटक कृपया व्यवस्थित करा. आणि सर्वात महत्वाचा घटक, कुणीतरी पेनचा वापर करतंय बघा, त्यांनी कृपया ते तुम्हाला इरेज करायचं आहे. तर बघा ब्लूम्स टेक्सॉनॉमी, तर ज्ञान, आकलन, उपयोजन, वर्गीकरण, संश्लेषण, नवनिर्मिती, असे ब्लूमच्या 6 पातळ्या आहेत. त्यातील परवाच्या प्रश्न आला होता बघा यावर टीईटीवर, की ब्लूम्स टेक्सॉनॉमीवर सर्वात खाली कोणती पातळी असते, तर ज्ञान असते. आणि सर्वात उच्च स्तरावर कोणती पातळी असते, तर क्रिएटिव्ह थिंकिंग, नवनिर्मिती, सर्जनशीलता. हा प्रश्न टेटला येऊन गेलेला आहे. त्यामुळे ब्लूम्स टेक्सॉनॉमी हा घटक तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे, हे लक्षात ठेवा. कारण हा प्रश्न आलेला आहे, मी पुन्हा पुन्हा सांगते, कारण हा घटक तुमच्याकडून मिस होता कामा नये. तर ब्लूमची सर्वात पातळी, मग असा प्रश्न दिलता बरं का तिथं, पुन्हा तोही घटक बघा. इथं ज्ञान आहे, ब्लूम्स टेक्सॉनॉमीवर सर्वात खालच्या स्तरावर कोणता घटक आहे, तर ज्ञान आहे, लक्षात ठेवणे आहे. आणि सर्वात उच्च स्तरावर आहे नवनिर्मिती. बघा, आपल्याला यावर आधारित प्रश्नसंच सुद्धा काढता येतात. प्रश्न जेव्हा तुम्ही काढता तेव्हा संविधान तक्ता तयार करताना तुम्हाला या ब्लूम्स टेक्सॉनॉमीचा विचार करावा लागतो. यावर आधारित तुम्हाला प्रश्न काढावे लागतात. तर आम्ही जे टेटसाठी तुम्हाला प्रश्न देत आहोत, तर या ब्लूम्स टेक्सॉनॉमीवर आधारितच देतो. म्हणजे तो ज्ञानात्मक प्रश्न सुद्धा असतात, आकलनात्मक प्रश्न सुद्धा असतात, उपयोजनात्मक प्रश्न सुद्धा आम्ही देणार, वर्गीकरण, संश्लेषण, नवनिर्मिती, या सर्व घटकावर आधारित आम्ही तुम्हाला प्रश्न देणार असतो. तर हे स्क्रीनशॉट घ्या आणि याचा व्यवस्थित अभ्यास करा. तुम्ही शिक्षक म्हणून जेव्हा वर्गामध्ये विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करता तेव्हा तुम्हाला या पातळ्यावर आधारित प्रश्न तयार करून विद्यार्थ्यांना विचारणे अपेक्षित असतं. म्हणून जेव्हा टेट, याचा अर्थच आहे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा आहे. शिक्षक म्हणून आपली पात्रता काय असायला हवी, तर डीएड बीएड साठी किंवा आपण शिक्षक म्हणून, तर ती पात्रता तुमची तपासली जाणार आहे. मग प्रश्न तयार करताना तुम्ही कोणत्या पद्धतीचा वापर करत असाल, तर ब्लूम्स टेक्सॉनॉमीचा वापर तुम्ही करता, हे तुम्हाला तिथं आलेल्या प्रश्नावरून ते अंदाज लावतात. कारण तुमची पात्रता तिथं चेक केली जाते. म्हणून ब्लूम्स टेक्सॉनॉमी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर ब्लूम्स टेक्सॉनॉमीचे हे 6 पातळ्या आहेत. तर बघा, शिक्षकासाठी धोरणात्मक योजना इथं सुद्धा दिलेले, म्हणजे तुम्हाला की नाही, तुमचं धोरण कसं असायला पाहिजे, स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट
एम म्हणजे मेजरेबल, मोजता येण्याजोगे, अचिवेबल, साध्य करता येण्याजोगे, रिलिव्हंट म्हणजे संबंधित, आणि टाइम बॉन्डेड म्हणजे वेळेशी बांधलेले. आणि स्वॅट विद्यार्थ्यांचं सामर्थ्य तुम्हाला शोधता आलं पाहिजे. एस म्हणजे स्ट्रेंथ, ओ म्हणजे विद्यार्थ्यांना अपॉर्च्युनिटी द्यायचं, डब्ल्यू म्हणजे विकनेस विद्यार्थ्यांच्या उणीवा शोधून, आणि टी म्हणजे थ्रेट्स अडथळे शोधून तुम्हाला मार्गदर्शन करता आलं पाहिजे. तर तुम्हाला सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे समग्र प्रगतीपत्रक. हा मुद्दा तुम्हाला इथं करायचा आहे. तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला हा घटक महत्वाचा आहे. तर एचपीसी हा घटक तुम्हाला महत्वाचा आहे. एचपीसी कसं भरायचं, काय भरायचं, आपण ती तासिका नंतर घेऊया. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा बघा, आपल्याला सर्वात महत्वाचा हे एचपीसी अंतर्गत मी घेईन बरं का, एचपीसी पूर्ण. फक्त आपल्याला परत पण आपल्याला नंतर घ्यावं लागेल, कारण आता घेणं शक्य नाही. तर शेवटी एकच शिक्षकाशी संबंधित सांगेन. हा, शिक्षकांचं सक्षमीकरण हा मुद्दा घेऊन आपण थांबूयात. तर शिक्षकाचं सक्षमीकरण हा एनईपी 2020 मध्ये महत्वाचा मुद्दा आहे. यासाठी प्रत्येक वर्षी 50 घड्याळी तासांचं दर्जेदार प्रशिक्षण शिक्षकांना मिळावं अशी योजना आहे. त्या अंतर्गतच तुम्हाला मोली प्रशिक्षण म्हणा, अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन म्हणा, क्षमता वृद्धी म्हणा, अशा प्रकारचे प्रशिक्षण तुमचे त्या अंतर्गत झालेले आहेत. त्याला आपण सीपीडी म्हणतो, कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट. घड्याळी 50 तासाचे दर्जेदार प्रशिक्षण पूर्ण करणे गरजेचं आहे. शिक्षकांनी तंत्रज्ञानाची मदत घेऊन विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही बनवायचं आहे. तुम्हाला वर्गामध्ये स्वायत्तता दिलेली आहे, नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे, आणि गुणवत्तेवर आधारित निवड संधी होणार आहे. म्हणूनच आता टीईटीचा जो मुद्दा आहे ना, तो इतका का झळकतो माहित आहे का? तर एनईपी मध्ये सांगितलेलं आहे गुणवत्तावर आधारित संधी दिली जाणार आहे. त्यासाठीच टीईटी कंपल्सरी करण्यामागे त्यांचा उद्देश तोच आहे. गुणवत्ता, आपली पात्रता तिथं तपासली जाणार आहे. तर बघा, आज आपण एनईपी 2020 खूप मोठा अभ्यासक्रम आहे. आज आपण इथं बेसिक माहिती पूर्ण केलेली आहे. या अंतर्गत अजून उच्च शिक्षणाशी संबंधित काही संकल्पना आहेत. काही एचपीसी महत्वाचा आहे, तो घटक मात्र आपण नंतर कव्हर करणार आहोत. तर अध्यापन शास्त्रामध्ये आपले फक्त 2 घटक आता राहिलेले आहेत. आरटी 2009 आणि एचपीसी आपण एका तासामध्ये कंप्लीट करूया, म्हणजे आपलं अध्यापन शास्त्र पूर्ण होईल. मग आपण बालमानसशास्त्राकडे वळणार आहोत. तर बालमानसशास्त्र शिकत असताना आपण आपली धोरणं तिथं कशी लागू होतात याचा विचार करणार आहोत. म्हणून अध्यापन शास्त्र मी सुरुवातीला घेतलेलं आहे. तर या ठिकाणी आजचा तास या ठिकाणी आपण हा घटक घेऊन थांबणार आहोत. पुनश एकदा सर्व बंधू भगिनी जे या क्लासला जॉईन झालेले आहेत त्यांचे मनपूर्वक आभार. आणि तुम्ही इथं जॉईन होऊन आमचा जो कॉन्फिडन्स आहे तो वाढवत आहात. आमच्या या तासाला जी उपस्थिती आहे ती खूप चांगल्या पद्धतीने लाभत आहे. मिनी शाला हे आमचं ॲप आहे, त्यामध्ये तुम्हाला सर्वच गोष्टी तुम्हाला ऑनलाईन शिकवणं शक्य होणार नाही, त्यासाठीच ॲपची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर ॲपमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्नपत्रिका सुद्धा पाहायला मिळतील, ऑनलाईन टेस्ट सोडवायला मिळतील, आणि या घटकाशी आधारित अनेक पीडीएफ तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. त्यातून तुम्हाला महत्वाचे पॉइंट्स लिहिता येतील. तर लवकरात लवकर सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे, मिनी शाला हे ॲप डाउनलोड करा. फक्त नाममात्र फी 99 रुपये आहे. तर लवकरात लवकर गुढीपाडव्यापर्यंत, गुढीपाडवा म्हणजे आपला हिंदूंचा नवीन सण, त्या सणाच्या पूर्वी तुम्हाला फक्त 99 रुपयामध्ये ते ॲप मिळणार आहे. नववर्षानिमित्त, मराठी नववर्षानिमित्त त्याचा रेट वाढवलं जाणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर 99 रुपये देऊन मिनी शाला हे ॲप तुम्ही डाउनलोड करावं ही विनंती करते. आणि हे जे काही प्रश्नांची पीडीएफ आहे, आज संध्याकाळपर्यंत ॲपवर मी अपलोड करेन. तिथं तुम्हाला ती सोडवून पाहायची आहे, आणि आत्ताची पीडीएफ सुद्धा ॲपवर तुम्हाला मिळून जाईल. तर सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. आणि आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. सर्वांना अभ्यासासाठी मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.